करिता आपल्याला जाग राहावं लागेल. आपल्याला कधीतरी त्या अध्यात्माची कास धरावी लागेल. वारकऱ्यांनी, ज्ञान संपन्न असणाऱ्या संतांनी आपल्यासाठी जी कथा, पुराणांचा, शास्त्रांचा ठेवा ठेवलाय तो कधी तरी आपल्याला अध्यात्मामधून आत्मसात करावा लागेल. आणि त्यासाठी काय पाहिजे तर हृदयामध्ये अपार नम्रता पाहिजे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले आला. नम्र होऊन जर त्या भगवंताला जिंकता येत तर नम्र होऊन तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवांना का नाही जिंकता येणार. त्यासाठी पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये सांगितलं की आपल्या हितासाठी कसं जागर राहणारा व्यक्ती पाहिजे. आणि उत्तरार्धामध्ये सांगण्यात आलं त्या व्यक्तीच्या माता पित्यांना धन्यता दिली. त्याला कारण असे, अनेक असे माता पिता पूर्वजामध्ये होऊन गेले की त्यांना माहिती होतं आपल्या लेकराचं सुख कशात आहे, पण त्यांनी आपल्या लेकराला सुखापासून वंचित ठेवलं आणि समाजाचं रक्षण करण्याकरिता त्या अग्नी तांडवामध्ये ढकलून दिलं. अशी कित्येक उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतात. तुम्हाला वाटत नसेल पण ज्यावेळेस आपण हा भारत वाचला जातो त्यावेळेस कळतं. भगवान कृष्णांना द्रौपदीने प्रश्न विचारला, भगवंत आपण तर त्रिकन्याने माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल का. तेच भगवंत म्हणले काय द्रौपदी. त्यावेळेस द्रौपदी भगवंताला विचारते, देवा ज्यावेळेस हे युद्ध संपेल त्यावेळेस किती माझे आप्तेष्ट जिवंत राहतील. त्यावेळेस भगवान कृष्णांचं उत्तर आहे, द्रौपदी हे युद्ध संपल्यानंतर फक्त तुझे 5 पती जिवंत राहतील. तुझा भाऊ, तुझे वडील, तुझी मुलं सगळ्यांचा सर्व नाश होईल. द्रौपदी माता म्हणली, जेव्हा एवढा त्याग करावा लागेल. त्यावेळेस भगवंत म्हणतात, जितकं तुम्हाला मोठं यश हवंय तेवढं मोठं कष्ट सोसावं लागतं. आता विचार करा, द्रौपदीला माहिती, त्यावेळेस देव म्हणतात युद्ध थांबवायचं का सांग. द्रौपदीला माहितीये माझी 5 पुत्र इथं मरण पावणार आहेत, माझा अभिमन्यू यामध्ये मरण पावणार आहेत. तरी पण द्रौपदी म्हणली, हा जो युद्धाचा यज्ञ चालू केलाय ना तो अजिबात भगवंता थांबू नको. येणाऱ्या अनंत पिढ्यांपर्यंत याची ख्याती पोहोचली पाहिजे आणि लोकांनी कसं वागायचं ते लोकांना समजलं पाहिजे. विशाल अंतकरण लागतं. तिला माहिती होतं माझी लेकरं मरणार आहे, तरी पण तिने युद्ध थांबवलं नाही, म्हणून ते धन्य आहेत. त्याच्या पलीकडे पाहिलं गेलं तुमचे माझे छत्रपती शिवराय, एका इशाऱ्यावर पाणी पाहिजे म्हणजे 25 जण धावत येणारे एवढी श्रीमंती सरदारकी शिवरायांची होती. जिजाऊ मातेने त्यांना कसं घडवलं, शिवराय तुम्ही जर सरदारकी म्हणून मिरवला तर 5-50 वर्ष लोक तुमचा उदो उदो करतील, पण या रयतेसाठी, रक्षणासाठी तुम्ही जर तुमचा जीव वेठीस धरला तर चंद्र, सूर्य, तारे असेपर्यंत छत्रपती तुमचं नाव लोक अबाधित ठेवतील. गेले दिगंबर ईश्वर